केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपमधले बडे नेते सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं विधान सी.आर. पाटलांनी केलेलं आहे। सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यामध्ये सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या या विधानाचे राज्यातील निवडणूक प्रचारामध्ये जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। तर केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपमधले बडे नेते सी.आर. पाटलांचं हे विधान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी हे विधान केल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं विधान त्यांनी केलेलं आहे। सुरतमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। पाटीदार समाजाचा हा कार्यक्रम होता आणि याच कार्यक्रमात त्यांनी शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे आहेत असं म्हटलेलं आहे। तर राज्यामध्ये सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यातील निवडणूक प्रचारामध्ये याचे जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रीय जन त्यांच्यामध्ये सुद्धा या संदर्भात नाराजी पाहायला मिळते। राजकीय वर्तुळात सुद्धा याचे पडसाद आता या विधानाचे आपल्याला पाहायला मिळू शकतात। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपमधले बडे नेते सी.आर. पाटलांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे विधान आहे। फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि या दैवताबद्दल जलशक्ती मंत्री यांनी केलेले हे विधान तर संजय सोनावणे इतिहास अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून। आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। संजय सर, गुजरातमधले भाजपचे बडे नेते आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटलांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। त्यांचं विधान असं आहे, ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया म्हणजे विधान अत्यंत हास्यास्पद, स्वार्थासाठी किंवा राजकीय हेतूने प्रेरित आहे। प्रत्येक समाज आपल्या आपल्या जातीचं कसे महान लोक इतिहासात होऊन गेले सांगायचा एक केविलवाणा प्रयत्न असतो, तसा हा अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या समाजाचे, जातीचे, धर्माचे होते याचा विचार करण्यासारखा अधमपणा कोणता असेल असं मला वाटत नाही। मला असं वाटतं की शिवाजी महाराज सर्वांचे होते, ते कोणत्या समाजाजवळ ते महत्वाचं नाहीये। परंतु इतिहास सांगतो की ते मराठा होते। त्यांनी स्वतःच्या पत्रांमध्ये दिले की मी मराठा आहे, आपण सगळे मराठे एकत्र येऊयात युद्धासाठी वगैरे। आणि हे साधं स्वयंस्पष्ट असताना, सगळा इतिहास स्पष्ट असताना यांनी इतिहासाचं वाचन करण्याची गरज आहे, माहीत करण्याची गरज आहे। नाहीतर अशी महापुरुषांबद्दल अशी बेधडक विधान करण्याचं धाडस त्यांनी केलं नसतं। त्यामुळे हे विधान अत्यंत चुकीचं आहे, इतिहासाच्या दृष्टीने चुकीचं आहे, सामाजिक दृष्ट्याही चुकीचं आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा चुकीचं आहे। हे असं विधान अशा महान लोकांनी करू नये। अगदी सर, तुम्ही इतिहास अभ्यासक आहात। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शिवनेरीवर महाराजांचा जन्म झालेला होता। महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे त्या आराध्य दैवत आहेत। मात्र असं असतं, सगळ्यांना माहीत असताना सुद्धा जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची महती आणि महात्म्य सगळ्यांना माहीत असताना सुद्धा अशा प्रकारे जर राजकीय नेते असा जर त्यांच्या संपूर्ण इतिहासाबद्दलचं काही वेगळं विधान करत असतील तर हा नेमका प्रयत्न कसला आहे? हा मतदार बनवण्याचा, साबित ठेवण्याचा आणि त्यातनं क्षुद्र राजकारण साध्य करण्याचा हेतू आहे। याच्या पलीकडे याच्यामध्ये मला वेगळा हेतू दिसत नाही। हा अत्यंत सामाजिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। परंतु आता समाजांमध्ये दऱ्या पाडणं, महापुरुष वाटून घेणं, आराध्य वाटून घेणं हा जो एक प्रकार चालू झालेला आहे त्याचं हे प्रतीक आहे। आणि यांनी विधान केलंय गुजरातमध्ये पाटीदार समाज तिथे मोठा आहे, त्याने
परंतु हे विसरतात की सुरतवर हल्ला करून सुरत्यांची धुळधाण उडवणारे छत्रपती शिवाजी महाराजच होते, हे विसरून त्यांना चालणार नाही. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर हे होते इतिहास अभ्यासक सुधवणी सर. आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष शिंदे, जे छत्रपती संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. संतोष सर, छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं विधान भाजपचे गुजरातचे बडे नेते आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटलांनी केलेलं आहे. कसं पाहता आपण या विधानाकडे? संतोष सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय. केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपमधले बडे नेते CR पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले हे विधान आणि या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात नवा वाद पेटलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं विधान CR पाटलांनी केलेलं आहे. सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते आणि या समाजात त्यांनी कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केल्यामुळे आता संपूर्ण राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. राज्यामध्ये सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या या विधानाचे राज्यातील निवडणूक प्रचारात सुद्धा जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे. મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ, છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો. तर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आपल्याशी फोनमधून जोडले गेलेले आहेत. संतोष सर, आपण यांचं विधान पाहिलं असेल. CR पाटील म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंदनीय राजे होते. शिवाजी महाराजांच्या जातीबद्दल जर भाजपचे किंवा कुठलाही व्यक्ती जर अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर हे अत्यंत निषेधार्ह आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर अगोदर त्यांना महाराष्ट्रात यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले फिरावे लागतील आणि मग ते कुठल्या समाजाचे होते, काय समाजाचे होते. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, हे दीड दमडीचे लोक चुकीच्या पद्धतीनं आजपर्यंत जाणीवपूर्वक इतिहासामध्ये चुकीच्या पद्धतीनं मांडणी करायची, चुकीच्या पद्धतीनं बोलायचं. पण शिवाजी महाराजांचा इतिहास आयुष्यात आत्मसात करायचं नाही, त्यांच्या पद्धतीनं काम करायचं नाही, हे या लोकांचं खोटारडेपणा आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. जर शिवाजी महाराज यांच्याबद्दल यांना जर आता फार कळवळा येत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय शिवस्मारक किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास याच्याबद्दल काहीतरी बोलावं. कुठल्याही नेत्यांना काहीही राहिलेलं नाही म्हणून शिवाजी महाराजांचा वापर केला जातो, त्यांच्या चुकीच्या पद्धतीने बोललं जातं. मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो. अगदी सर, सातत्यानं महाराष्ट्राबद्दल अशा पद्धतीची विधानं खरं तर गुजरातकडून किंवा इतर लोकांकडून सुद्धा केली जातात आणि आता तर थेट त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या समाजाचे होते, पाटीदार समाजाचे होते असं म्हटलेलं आहे. खरं तर या सगळ्यांना मानणारा एक मोठा वर्ग असतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी चुकीची माहिती पुरवली जाते या सगळ्या बड्या नेत्यांकडून. बडे नेते इतिहास वाचत नाहीत, इतिहासाबद्दल त्यांना काहीही प्रेम नाही आणि आपल्या समाजाला काहीतरी खुश करण्यासाठी शिवाजी महाराज किंवा कुठलाही महापुरुष हा तुम्ही जातीपुरतं किंवा जातीमध्ये गुंतून त्यांना ठेवू शकत नाही. परंतु त्यांचं कर्तृत्व जसं त्याच गुजरातचे जे देशाचे प्रधानमंत्री त्यांच्यासोबत सुद्धा तुलना याच लोकांनी केली होती. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय यांना काहीही करता येणार नाही. पण शिवाजी महाराज मोठे होते आणि शिवाजी महाराज मोठे होत असताना आपण सुद्धा त्या दाखमीचे आहोत हे सांगण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे आणि हे जाणीवपूर्वक होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जी सुरत लुटली त्याच सुरतेबद्दल शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं दिव्यरचना आखली होती ती सल यांच्या मनात आहे. म्हणून ते म्हणतात आमचे शिवाजी महाराज सगळ्यांचेच आहेत, पण शिवाजी महाराज कुठल्या एका समाजाचे म्हणून चालणार नाहीत. शिवाजी महाराज एक वैश्विक विचार आहे आणि त्या विचारांनी काम केलं पाहिजे. परंतु बेताल वक्तव्य करणारी यांची जी घाणेरडी मानसिकता आहे ते असंच करत राहणार आणि यांना खरं तर भीक घालण्याची काही गरज नाही.
धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.